श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभू महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। मायबापो, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर अशी चार नित्य पदार्थ आहेत. जीव तमात असतो, देवता आपापल्या स्वरूपी असतात, प्रपंच भैरव स्वरूपी असतो आणि परमेश्वर चैतन्यपर असतं. प्रपंचाची रचना नसते. आणि मग या अशा वेळेस परमेश्वराला जीवाला आपल्या स्वरूपीचा आनंद जीवाला देण्याची प्रवृत्ती होते, तेव्हा जीव तमात असतो. तर मग तर प्रश्न असा येतो की मग तिथं तमातच जीवाला आनंद का दिला नाही परमेश्वरानं? कारण तिथं त्याला अनादेय द्यायला लागलेली असते आणि अनादेय लागल्यामुळं त्याचे स्वरूप आदमती, आदगती, आदरती झालेले असते. त्यामुळं परमेश्वरी आनंद घेण्याला तो अपात्र ठेवतो. मग परमेश्वर ठरवतात की जीवाला प्रपंचातून बाहेर काढावे, त्याला तमातून बाहेर काढावे, प्रपंचात आणावे, त्याला मनुष्य देह द्यावा, त्याला आपण स्वतः अवतरून प्रपंचात जावे, त्याला ज्ञान द्यावे, त्याला आचरण करून घ्यावं त्याच्याकडून, आणि आचरण करून घेऊन त्याला शब्द अप्रोक्ष सामान्य विशेष ज्ञान द्यावे. आणि मग नंतर अनादेचा छेद करावा, अनादेचा छेद करावा आणि नंतर आपल्या स्वरूपीचा आनंद त्याला द्यावा. तर असं मग परमेश्वर तर करतो अन्यथा करतो माहीत, तिथं काहीच करत नाहीत. मग ही प्रवृत्ती माया जाणते. माया ही परमेश्वराचं प्रथम करण आहे. आणि मग ती माया जाणते प्रवृत्ती, आणि मग जीवाला तमातून बाहेर काढते वेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागून प्रत्येकाला एक चिटकते, त्याला संलग्न असे म्हणतात. संलग्न आणि जीव तमातच एकत्र झाले आणि त्याच्यावर मायेनं 8 प्रक्रिया केले: विकरे, संचरे, विये, प्रसवे, हलवी, डोचली, उघडी, लोटी. चौथी प्रक्रिया प्रसवे आहे. प्रसवे म्हणजे अर्धे तमात काढते आणि अर्ध बाहेर काढते जीवाला. तर मग तमात 50 कोटी योजन, 50 ब्रह्मांड तमात आहे तो, आणि 50 ब्रह्मांड हरितात आहे. तो 50 ब्रह्मांड तमात आहे आणि 50 ब्रह्मांड हरितात आहे. मग अशा वेळेस माया जीवाला म्हणते की अरे जीवा, अरे संलग्न, तुम्ही माझे अंश आहात. मग जीव कबूल करतो आणि संलग्न म्हणतो नाही, मी तुझ्या एवढा मोठा आहे. तर वास्तविक पाहता जीव हा स्वतंत्र पदार्थ आहे, तो काही मायेचा अंश नाही. आणि संलग्न हा काही तिच्या एवढा मोठा नाही, तो अंश आहे. आणि त्यामुळं हे त्या दोघांचं अन्यथा ज्ञान असतं आणि त्या अन्यथा ज्ञानामुळं त्या दोघांचा संकोच होतो. त्या संकोचाला अध्यमल म्हणतात. संकोच किती होतो? 100 उणे 90 बरोबर 10 एवढा संकोच होतो. आणि मग माया जीवावर 5वी प्रक्रिया करते, 6वी करते, 7वी करते. 7वी ही उघडी आहे. तर उघडी म्हणजे तमातून हरितता लुटून देते. आणि मग सर्व प्रकारे जीव आता तमातून हरितात आलेला आहे. आणि हरितात आल्यावर जीव आपल्या अंगाला मळ लावून घेतो. तर प्रथम विश्वमळ लावून घेतो आणि त्याचं जे ब्रह्मांड 10 ब्रह्मांड एवढं स्वरूप असते ना, ते 10 उणे 9 बरोबर 1 एवढं संकोचतं. आता एक ब्रह्मांड म्हणजे 500 कोटी योजन, 500 कोटी योजन. आणि एक व्यक्त ब्रह्मांड म्हणजे 56 कोटी योजन, आणि भेंड म्हणजे 50 कोटी योजन असं आहे. तर मग याच्याजवळ आता आपण तो विश्वमूळ लागल्यानंतर त्याला पुन्हा 7 मुळं लावून घ्यायची अंगाला: कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकाय, सुकुंड, शिराब्दी आणि अष्टवेद असे 7. आणि याच्याजवळ आहेत 500 कोटी रुपये. तर ह्या 500 कोटीचं गणित कसं आहे आता मी सांगतो तुम्हाला. तर 500 कोटी प्रत्येक वेळेस त्याचे 10% पैसे कमी होतात. आता त्यानं विश्वमळ रचल्यानंतर तो अष्टभैरवाचा मळ रचतो, आणि अष्टभैरवाचा मळ रचल्यानंतर त्याचे 500 कोटीमधले 10% कमी होतात, म्हणजे 50च कोटी राहतात. मग शिराब्दीचा मळ लागतो, मग 5च कोटी राहतात. पुन्हा मग सत्यकाय सुकुटीचा मळ लावतो, 50 लाख रुपये राहतात त्याजवळ. पुन्हा मग स्वर्गीचा मळ लावून घेतो, तिथं 5 लक्षच राहतात. अंतराळीचा मळ लावून घेतो, तर तिथं फक्त त्याजवळ 50,000च रुपये राहतात. आणि
अष्टदेवनीचा बळ लावतो तिथं फक्त 50,000 रुपये राहतात, 5,000च राहतात. आणि ज्यावेळेस तो करभूमीचा बळ लावतो तेव्हा मात्र त्याजवळ फक्त 500 योजन, 500 ते योजन एवढं स्वरूप त्याचं राहते. म्हणजे अं, पा 500 कोटी रुपयामधले फक्त 500 रुपये एवढी 500ची नोट तेवढी त्याच्यावर शिल्लक राहते. आणि ही 500 शेतयोजन म्हणजे हिमालयापर्यंत पर्वतापासून तर सेतुबंध रामेश्वरपर्यंत एवढा लांब आहे जीव. म्हणजे कमीत कमी किती हे तो आहे म्हणजे 3,000 जवळजवळ किलोमीटर. आणि मग आता प्रश्न असा येतो की तो 3,000 एवढा लांब जीव आहे तो मग एका देहामध्ये कसा बसतो. तर याचं उत्तर असं आहे की त्या जो जीव आहे त्या जीवाजवळ 2 स्मृत्या आहेत. एक तो शून्यापर्यंत संकोचू शकतो आणि 500 योजनपर्यंत तो मोठा होऊ शकतो. तर असं त्यामुळं तो कोण्याही चिलटाच्या बी जन्मात गेला तरी तो सुखानं ती राहतो, हत्तीच्या जीवनात गेला तरीही सुखानं राहतो. आणि अशा मोठ्या त्याच्यावर मोठं शरीर जरी भेटलं त्याला तरी तो सुखानं तिथं राहतो. भाऊ असं हे सर्वज्ञानं आपल्याला सांगितलेलं गणित आहे. सर्वज्ञाचं जे तत्त्वज्ञान आहे भाऊ ते कुठंही त्यामध्ये त्या तत्त्वज्ञानाला बाधा नाही. अब तुम्हाला जर कुठं बाधा दिसत असेल तर मला सांगा, मी त्याचं उत्तर तुम्हाला जरूर सांगेन भाऊ. आणि हे सर्वज्ञाचं गणित तुमच्या डोक्यात बसवा आणि हे गणित किती सुंदर सर्वज्ञानं गणित मांडलेले हे याचा खरंच हे गणित बघून माणसाचं मन किती मोहरून येते, बहरून येते. तसं तुमचं बी मन बहरून यावा आणि ह्या शास्त्राचा अभ्यास तुम्ही करावा अशी माझी इच्छा आहे. अशी तुम्हाला माझी विनंती आहे. तुम्ही अभ्यास कराल अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत.